नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. खूप खूप स्वागत आहे तुमचे माझ्या अशा भन्नाट ब्लॉगमध्ये. या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला लाईफमधील काही डेली इन्सिडेंट शेअर करत जाईल. हे डेली इन्सिडेंट कसे असतात, आपल्याला लाईफमध्ये पॉझिटिव्हही आणि निगेटिव्हही आपली ग्रोथ म्हणजे करत असतात. आपण त्यांना कोणत्या रीतीने घेऊ त्याप्रमाणे आपली पॉझिटिव्हलीही ग्रोथ होते आणि निगेटिव्हली ग्रोथ होते. तसाच एक माझ्या लाईफमध्ये एक आज इन्सिडेंट झाला. तो म्हणजे मी एका ठिकाणी मला इंटरव्ह्यूला बोलवले होते आणि मी इंटरव्ह्यूला गेले. हा माझा फर्स्ट टाईमच इंटरव्ह्यू होता. मी जाण्याच्या अगोदर इंटरव्ह्यूची पूर्णपणे तयारी केलेली होती. मी थोडीशी नर्वस होते. मला थोडासा म्हणजे फर्स्ट टाईम इंटरव्ह्यू असल्यामुळे मनामध्ये भीती पण होती तिथलीच. इंटरव्ह्यू कसा होईल, काय होईल, आपण सिलेक्ट होऊ की नाही, की रिजेक्ट करतील. रिजेक्ट केल्यानंतर म्हणजे निगेटिव्ह वाईब्स येतात ना, म्हणजे आपण निगेटिव्हली ग्रो करायला लागतो. कारण माइंडमध्ये कसं असतं त्यावेळेस एक निगेटिव्ह ॲटिट्यूड निर्माण झालेला असतो. आपण कोणाचंच ऐकत नाही. आपण इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट झाल्यानंतर त्याचप्रमाणे माझ्यासोबत हे आज तसंच झालं. काय झालं, मी गेले इंटरव्ह्यूला. इंटरव्ह्यू घेतला सरांनी. त्या घेतल्यानंतर काय झालं की त्यांनी जे काही क्वेश्चन मला विचारले त्या क्वेश्चनची सर्व काही मी ॲन्सर दिली. पण त्यातील काही जे क्वेश्चन होते त्याचे मला ॲन्सर आले नाहीत. त्याच्यामुळे त्या इंटरव्ह्यू माझा काही नीट झाला नाही. मग मी त्या ऑफिसमधून बाहेर आल्यानंतर येताना म्हणजे नर्वस तर चेहरा होताच आधीपासून ना. थोडंसं वाटायला लागलं की मनाला आपण इतकी तयारी केलेली होती तरीही आपण रिजेक्ट झालो वगैरे असे विचार यायला लागले. मग थोडा वेळ तिथेच बसले, पाणी वगैरे पिलं आणि स्वतःला शांत केलं, माइंड शांत केलं. कारण त्यावेळेस कसं असतं ना, आपल्या माइंडमध्ये आपण कोणाचंच ऐकत नाही. आपल्या माइंडमध्ये इतकंच चालू असतं की आपण इतकी तयारी केलेली आहे तरीही आपला इंटरव्ह्यू सक्सेस झालेला नाही, आपण रिजेक्ट झालेलो आहोत वगैरे असे म्हणजे निगेटिव्ह विचार हे चालूच असतात माइंडमध्ये. त्याच्यामुळे मी काय केलं, शांत बसले, पाणी वगैरे पिलं थोडंसं आणि विचार केला पण ठीक आहे, काय व्हायलं आहे की आपण इतकी तयारी केली होती पण आपण रिजेक्ट झालो. स्वतःला मान्य केल्याशिवाय तर पर्यायच नाही. त्याच्यामुळे मी मान्य केलं. नंतर तिथून मी घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि मोबाईल घेऊन बसले. मग इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना मी प्रेमानंदजी महाराजांचे व्हिडिओ पाहते ना, तर त्याच्या इंस्टाग्रामच्या फीडमध्ये एक व्हिडिओ आला. त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन लाईफमध्ये कसा ठेवला पाहिजे. एखाद्या ठिकाणी जर आपल्या मनानुसार जर काही गोष्टी झाल्या नाही तर आपण तिथे कसं सकारात्मक आपण दृष्टिकोन ठेवला पाहिजे, निगेटिव्ह विचार कसे नाही केले पाहिजेत याच्याबद्दल. स्वतःवर विश्वास ठेवला की कठीण काळ काही काळापुरताच असतो. जशी रात्र येते तसा प्रकाशही येतो. त्यामुळे आपण आपले काम प्रामाणिकपणे करत राहायचे. जर तुमच्याही डेली लाईफमध्ये असे काही इन्सिडेंट असतील तर ते तुम्ही कमेंट थ्रू शेअर करू शकतात. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच भन्नाट पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी डेली लाईफमध्ये येत राहतील आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती.